हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 10 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक भारी ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर हर्षवर्धन घरी पोहोचला आणि मग घरी आल्यावर त्याने विजयावर फायरिंग केली. तिला जाब विचारला, पद्मा कोठे? मग त्याला समजलं की पद्मा पळून गेलीये. तेव्हा विजयाने आईसाहेबांनी सांगितलेली गोष्ट सांगितली की आईसाहेबांनी आम्हाला रूममध्ये दागिने दाखवायला बोलवलं आणि मग पद्मा मागच्या मागे पळून गेली. तर शौर्याला माहीत नव्हतं आणि शौर्याने हर्षवर्धनला सांगितलं, बाबा तुम्ही चिडू नका, पद्मा ही खूप आजारी पडली होती, तिला चक्कर आली, मी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग ती तेथून पळून गेली. हर्षवर्धन खूप चिडला आणि घरातील सगळ्यांना जाब विचारला, तुम्ही घरात असताना ती पळून गेलीच तरी कशी? तेव्हा शौर्याने विचारलं, बाबा पण तुम्ही पद्माबरोबर असं का वागताय? तुम्ही पद्माबद्दल एवढं टेन्शन का घेताय? आणि मग हर्षवर्धनने घरातील सगळ्यांना सांगितलं की पद्माने चक्क विक्रांतवर विनयभंगाचा खोटा आरोप लावलाय, खोटी केस केलीये आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसला. तीर्था रडायला लागली आणि तीर्थाने शौर्याला सांगितलंय, जर हे खरं असेल तर मी विक्रांत बरोबर लग्न करणार नाही. मग आता या केसचा निकाल काय लागणार, पुढे कसं झालं सगळं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पद्मा खूप घाबरलेली असते आणि ऊर्जा तिला आणखीनच घाबरून देते की तू तुझा मोबाईल तेथे विसरून आलीये आणि जर त्यांनी तुझा मोबाईल अनलॉक केला तर आपल्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. पद्मा घाबरते आणि म्हणते, आता माझं काही खरं नाही, हर्षवर्धन साहेब मला सोडणार नाही, ती माणसं मला सोडणार नाही. आणि ती पूर्वाला म्हणते, मावशी जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर तुम्ही माझ्या बंटीची काळजी घ्या. तर पूर्वा म्हणते, घाबरू नकोस पद्मा, असं काहीच होणार नाहीये. ऊर्जा सुद्धा तिला हिंमत देते की घाबरू नकोस, मी तुझी आणि तुझ्या भावाची पूर्ण जबाबदारी घेतलीये, मी तुलाही काही होऊ देणार नाही आणि बंटीला सुद्धा, त्यामुळे काळजी करू नको. तेव्हा कुठे पद्माला धीर येतो, ती थोडी बरी होते. पण ऊर्जाने मात्र निश्चय केलेला असतो की काही झालं तरी मी पद्माला न्याय मिळवून देणारच आणि हर्षवर्धनच्या कोणत्याही धमकीला, त्याच्या पैशाला, सत्तेच्या माजाला बिलकुल घाबरणार नाही. तर इकडे विजया खूप घाबरलेली असते आणि ती शौर्याला जाब विचारते, शौर्य तू पद्माबरोबर हॉस्पिटलमध्ये गेला होतास ना, मग पद्मा अशी कशी पळून गेली? तर शौर्य सांगतो, आई मला कळलंच नाही ती कशी पळून गेली, मी तिला डॉक्टरच्या केबिनमध्ये घेऊन गेलो, तेवढ्यात मला एक कॉल आला, मी त्या कॉलवर बोलायला बाजूला गेलो तर तोपर्यंत पद्मा पळून गेलेली होती. हे ऐकून विजया आणि दिव्याला मोठा धक्काच बसतो. तर शौर्य विचारतो, पण बाबांचं हे काय चाललंय? बाबांनी पद्माला घरात का डांबून ठेवलं, याचा जाब तुम्ही विचारला का? पण विजयाकडे याचं उत्तर नसतं, कारण तिला माहीतच नसतं की हर्षवर्धनने हे सगळं का केलंय आणि हर्षवर्धनला काही विचारण्याची तिची तर टाप नसते, तिची हिंमत नसते. शौर्य म्हणतो, हे सगळं काय सुरू आहे मला तर कळतच नाहीये. दिव्या पुढे येते आणि म्हणते, अरे हे तेव्हापासून घडतंय जेव्हापासून आईंनी त्या पद्माला विक्रांतच्या घरी पाठवलं होतं, शिर्केंच्या घरी, तेव्हापासूनच ती वेगळी वागते. आणि तुला माहितीये का, आईसाहेबांना सगळं कळलंय, आईसाहेबांनी चक्क पद्माचा मोबाईल स्वतःच्या ताब्यात घेतलाय आणि आता जेव्हा बाबा घरी येतील ना तेव्हा आईचं काही खरं नाही, बाबा तिच्यावर खूप चिडतील, एवढं मात्र नक्की. विजयाला खूप राग येतो पण ती काहीच बोलत नाही. विजया शौर्याला म्हणते, शौर्य आता पुढे काय करायचं? जेव्हा तुझे बाबा घरी येतील ना तेव्हा ते माझ्यावर खूप ओरडतील, मला तर त्यांना काय उत्तर द्यायचं हेच कळत नाहीये. तर शौर्य म्हणतो, आई तुला जे उत्तर द्यायचं ते तू नंतर दे, पण आधी आपण बाबांना प्रश्न विचारू की तुम्ही असं का वागताय, तुम्ही पद्माला हाऊस अरेस्ट का केलं, घरात कोंडून का ठेवलं, तिचा मोबाईल का जप्त केला? त्यांच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं का मग आपण आपल्या प्रश्नांचं उत्तर देऊया. पण विजयाला मात्र टेन्शन येतं, कारण तिला माहीत असतं हर्षवर्धनला काही विचारणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. तर इकडे पद्मा खूप घाबरलेली असते आणि एका कोपऱ्यात बसलेली असते. पूर्वा आणि ऊर्जा तेथे येतात आणि तिला खुर्चीवर बसवतात. ऊर्जा तिला म्हणते, पूर्वा उद्या तुझ्या केसची ट्रायल आहे आणि उद्या तुला हे नाही विचारलं जाणार की तुझ्याबरोबर काय घडलंय, तर तुला हे विचारलं जाईल की जे काही घडलं हे तुझ्याबरोबरच का घडलं आणि त्यात हर्षवर्धन तुझ्या विरुद्ध आहे, तो तुझी उलट तपासणी घेईल, त्यामुळे तुला हे सगळं सांगणं खूप महत्त्वाचं आहे. उद्या हर्षवर्धन तुला विचारेल हे सगळं तुझ्याबरोबर कसं घडलं, तो तुला असे काही प्रश्न विचारेल ज्या प्रश्नांची उत्तरं देणं तुला खूप अवघड जाईल. तो तुला विचारेल की विक्रांतने तुला कुठे स्पर्श केला, विचारेल
तर हाताने केला की बोटाने केला, विचारेल उजव्या बाजूला केला की डाव्या बाजूला केला, हे सगळं तो विचारणार. हे ऐकून पद्माला जबर धक्काच बसतो. पद्मा विचारते, कोर्टात असं विचारतात का? तर ऊर्जा सांगते, यापेक्षा भयानक विचारतात, ज्याचा तू आणि मी विचार सुद्धा करू शकत नाही. पूर्वाला खूप वाईट वाटतं. तर पद्मा ढसाढसा रडूच लागते. ऊर्जा तिला समजावून सांगते, पद्मा, ही रडण्याची घाबरण्याची वेळ नाहीये, तर लढण्याची वेळ आहे. मी तुला हे सगळं यामुळे सांगते कारण उद्या कोर्टात तुझ्याबरोबर हे घडणार आहे. आणि जर तू कोर्टात अशी लाचार झाली, घाबरली, रडायला लागली, तर हर्षवर्धन या गोष्टीचा फायदा उचलेल आणि तूच कशी चुकीची आहे हे कोर्टात सिद्ध करून दाखवेल. म्हणजे कोर्टात तो हे सिद्ध करेल की तू खोटं बोलतीये, तुझ्याबरोबर हे काही घडलंच नाहीये आणि तू विक्रांतवर खोटा आरोप लावलाय. त्यामुळे हिम्मत धर. तुझा एकही शब्द चुकीचा झाला ना, एकही शब्द जर बदलला, तर तो सिद्ध करून दाखवेल की सगळी चूक तुझी आहे. त्यामुळे घाबरायचं नाही, हिम्मत ठेवायची आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न घाबरता द्यायचं. पद्मा चांगलीच घाबरते. पूर्वाला वाईट वाटतं. पूर्वा ऊर्जाला विचारते, ऊर्जा, हे सगळं कधी थांबणार आहे? स्त्री ही आपल्या हक्कासाठी, न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जाते आणि कोर्टात तिच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली जातात. तिला असे असे प्रश्न विचारले जातात ज्यामुळे तिला लाजेने, शर्मेने मान खाली घालावी लागते. हे सगळं कधी थांबणार आहे? पण ऊर्जाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. तर इकडे हर्षवर्धनचा असोसिएट भजन पोलीस स्टेशनमध्ये येतो. इन्स्पेक्टर राणेला विचारतो, कुठे ती मुलं आणि इन्स्पेक्टर गुरगुट्टे कुठे आहेत? तर इन्स्पेक्टर राणे सांगतो, साहेब कुठे गेले मला माहीत नाही. त्यांना एक फोन आला आणि ते त्या मुलांना घेऊन निघून गेले. कदाचित मेडिकलसाठी गेले असावेत. तर भजन हा तेथेच बसतो. राणे विचारतो, तुम्ही येथे का थांबलात? तर भजन म्हणतो, आता मी येथेच थांबणार आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? राणे म्हणतो, नाही नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. थांबा ना, उलट आम्ही तर तुमची मस्त खिदमतच करू. सांगा तुम्हाला काय हवं आहे, चहा, पाणी, कॉफी की बिर्याणी? पण भजन त्याच्याकडे रागारागाने पाहतो. तेवढ्यात हर्षवर्धनचा भजनला कॉल येतो. भजन त्याला सांगतो, साहेब, मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसलोय, पण तो गुरगुट्टे आणि ती मुलं येथे कुणीच नाहीये आणि कुणी मला नीट उत्तर सुद्धा देत नाहीये. हर्षवर्धन चिडून म्हणतो, भजन, एवढ्या वर्षांपासून तू माझ्याबरोबर प्रॅक्टिस करतोय, पण त्याची सगळी बेरीज शून्य झालीये. तुला काहीच जमत नाहीये. तर भजन म्हणतो, साहेब, तो गुरगुट्टे 150 आना निघालाय. हर्षवर्धन म्हणतो, होऊ दे त्याला 150 आना, पण त्याला माहीत नाहीये, जेव्हा कोर्टात केस उभी राहते ना, तेव्हा मी दोन्ही बाजूने लढतो आणि मग मी त्यांची कशी जिरवणार हे तुला सुद्धा कळेल आणि त्यांना सुद्धा कळेल. तर भजन म्हणतो, साहेब, मला हेच कळत नाहीये, ती पद्मा कुठे? आणि ती पद्मा त्या ऊर्जाबरोबर असायला हवी का? ऊर्जा नेमकं पुढे काय करणार आहे? तर हर्षवर्धन म्हणतो, तू त्या ऊर्जाची काळजी करू नको. मी तिला तिथं कोर्टात कसं गप्प बसवतो आणि तिचीच अब्रू कशी वेशीवर टांगतो ते तू पाहतच राहा. भजन खुश होतो. हर्षवर्धन फोन कट करतो आणि आता पहा माझा कोर्टात झंझावात असा विचार करून तो खुश होतो. तर इकडे ऊर्जा पूर्वा आणि पद्माला समजावून सांगते, कोर्टात जे इतक्या वर्षांपासून घडत आलंय ना, ते काही आपण बदलू शकत नाही, परंतु आपण मात्र आपली न्यायाची लढाई सुरू ठेवायची. आणि पद्मा, तू हिंमत हारायची नाही. आपण नक्कीच ही केस जिंकणार, एवढं लक्षात ठेव. पद्मा खूप दुःखी होते आणि पूर्वाला मिठी मारून ढसाढसा रडू लागते. तेव्हा ऊर्जा ही पूर्वा आणि पद्माला समजावून सांगते, आता ही रडण्याची वेळ नाहीये, लढण्याची वेळ. पद्मा, तुझ्यावर जो अन्याय झालाय ना, त्या अन्यायाला आपल्याला वाचा फोडायची. उद्या जेव्हा तू कोर्टात त्या कटघऱ्यामध्ये उभी राहशील ना, तुला असं वाटेल की मी एकटी आहे, परंतु तू स्वतःला एकटं समजू नको, कारण तू एकटी नाहीये. तू त्या हजारो लाखो मुलींसाठी तेथे कोर्टात उभी आहे, ज्यांच्यावर हाच प्रसंग ओढावलाय, ज्यांचा अपमान केला गेलाय, ज्यांच्या इज्जतीवर हात टाकण्याचा प्रयत्न केलाय. तू त्या सगळ्या मुलींच्या बाजूने उभी आहे आणि तुला त्या मुलींच्या बाजूने न्याय मागायचा आहे, तो मिळवायचा आहे. त्यामुळे उद्या कोर्टात घाबरायचं नाही, हिमतीने उभं राहायचं. पद्माला सुद्धा हिंमत येते आणि या तिघीही एकमेकींना मिठी मारतात. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप भारी आहे, कारण ऊर्जा पद्माला जी हिंमत देते, तिला जे समजावून सांगते, ते पाहताना तुम्हाला सुद्धा खूपच भारी वाटेल. पद्मासाठी ही लढाई काही सोपी नाहीये. एक मोलकरीण, जिला काहीच आधार नाहीये, जिचे आईवडील या जगात नाहीये, लहान भावाची जबाबदारी तिच्यावर आहे आणि त्या पद्माबरोबर एवढं वाईट घडलंय आणि आता तिला न्याय मागायचा आहे.
पण त्यासाठी तिला हर्षवर्धन सारख्या इतक्या मोठ्या वकिलासमोर उभं राहायचंय आणि ते काही सोपं नाहीये. पण ऊर्जाचा खरेपणा तिच्या बरोबर आहे, ऊर्जाची हिंमत तिच्या बरोबर आहे आणि ऊर्जा तिला नक्कीच न्याय मिळवून देईल एवढं मात्र नक्की. तर इकडे हर्षवर्धन हा घरी पोहोचतो आणि घरी आल्या आल्या आरडाओरडा सुरू करतो. तो विजयाला विचारतो, विजया कुठे ती पद्मा? विजया चांगलीच घाबरते आणि आता हर्षवर्धनला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न तिला पडतो. तर हर्षवर्धन चिडून विचारतो, मी काय विचारतोय तुला ऐकू येत नाहीये का? बधीर झाली का तू? कुठे आहे पद्मा? मी तुला सांगितलं होतं ना पद्माला घरात ठेवायचं, तिला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही. पद्मा कुठे आहे सांग लवकर. घरातील सगळेजण तेथे जमतात. विजयाला काय बोलावं हे समजतच नाही. मी कोणत्या तोंडाने हर्षवर्धनला सांगू की पद्मा ही घरातून पळून गेलीये? हा प्रश्न तिला पडतो. तिची बोलतीच बंद होते. तर हर्षवर्धन मोठे मोठे डोळे करून तिला एकच जाब विचारतो, कुठे पद्मा सांग लवकर. पण विजयाच्या तोंडून शब्दच फुटत नाही. प्रभाकर म्हणतो, दादा पद्मा घरात नाहीये. हे ऐकून तो आणखीनच चिडतो. हर्षवर्धन विजयाला जाब विचारतो, घरात नाहीये म्हणजे? मी तुला सांगितलं होतं ना विजया की त्या पद्माला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही. मग ती कस काय बाहेर गेली? तू तिला घराबाहेर जाऊच कसं दिलं? विजया आणखीनच गप्प बसते. तिला काही बोलताच येत नाही, तिच्या तोंडून शब्दच फुटत नाही. आणि हे पाहून दिव्या मात्र चांगलीच खुश होते. आजपर्यंत ही विजया माझा खूप अपमान करायची ना, आता हिची चांगलीच ठासली जातीये म्हणून ती खूप खुश होते. तर हर्षवर्धनची सरबत्ती सुरूच असते. एकानंतर तो एक प्रश्न विचारत असतो, कुठे ती पद्मा? विजया मी तुला विचारतोय, मी सांगितलं होतं ना तिला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही, मग ती घराबाहेर गेलीच कशी? प्रभाकर सांगतो, दादा ती घराबाहेर नाही गेलीये, ती पळून गेलीये. हर्षवर्धनला जबर धक्काच बसतो. तो विचारतो, पळून गेलीये म्हणजे? अशी कशी पळून गेली? आणि तू तिला कसं जाऊ दिलं? मी तुला सांगितलं होतं ना तिला घरातच ठेवायचं, बाहेर जाऊ द्यायचं नाही. तुम्ही सगळे घरात असताना ती अशी कशी पळून गेली? विजयाच्या तोंडून शब्दच फुटत नाही. ती हर्षवर्धनकडे एखादं भूत पाहिल्यासारखं पाहत असते, पण एक शब्दही बोलत नाही. शैलजा कशीबशी हिंमत एकवटते आणि म्हणते, भाऊजी आम्हाला आईसाहेबांनी त्यांच्या रूममध्ये दागिने पाहायला बोलवलं होतं आणि तेवढ्यात ती घरातून पळून गेली. हर्षवर्धनला जबर धक्काच बसतो आणि तो आणखीनच चिडतो. तो विजयाला जाब विचारतो, विजया मी तुला सांगितलं होतं ना तिच्यावर बारीक लक्ष ठेवायचं, एक क्षणही तिला नजरेआड जाऊ द्यायचं नाही. मग तू हे सगळं माहीत असताना आईसाहेबांच्या रूममध्ये गेलीसच का? तिला एकटं का सोडलं? तिला घराबाहेर का जाऊ दिलं? ही सगळी तुझी चूक आहे. तुला माहितीये का मी तिला घरात का ठेवलं होतं? येथे मी काय भोगतोय आणि तू काय करतेस? मूर्ख कुठली? आणि त्याच वेळेस शौर्य धावत पळत तेथे येतो आणि हर्षवर्धन आईवर ओरडतोय. म्हणून तो हर्षवर्धनला सांगतो, बाबा तुम्ही आईवर ओरडू नका, तिच्यावर चिडू नका. आईची यामध्ये काहीच चूक नाहीये. पद्माला चक्कर आली होती, ती चक्कर येऊन पडली म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि मग ती हॉस्पिटलमधून पळून गेली. हे ऐकून हर्षवर्धनला जबर धक्काच बसतो. कारण आता शैलजाने सांगितलेलं असतं की आईसाहेबांनी आम्हाला रूममध्ये बोलवलं आणि पद्मा पळून गेली. आणि शौर्य वेगळं सांगतोय की पद्माला चक्कर आली, मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि ती हॉस्पिटलमध्ये पळून गेली. आणि हे त्याचं कन्फ्युजन होतं. विजयाने शौर्यला सांगितलेलंच नसतं की आईसाहेबांनी तिला हर्षवर्धनला काय सांगायला सांगितलंय. त्यामुळे शौर्य हे बोलून जातो. त्यामुळे दिव्या खूप खुश होते की आता आणखीनच गोंधळ घडणार आहे. हर्षवर्धन चिडतो आणि शौर्यला विचारतो, हे काय बोलतोयस तू? आता तर मला शैलजाने सांगितलं की आईसाहेबांनी त्यांना रूममध्ये बोलवलं आणि मग ती पळून गेली आणि तू मला सांगतोय की तू तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि मग ती पळून गेली. कोण खरं बोलतंय? असं म्हणून तो विजयाला जाब विचारतो की खरं कोण बोलतंय? ती खरंच पळून गेली की तुम्ही तिला पळून लावलं? तुम्ही तिला घराबाहेर जाऊ दिलं? या घरातलाच कुणीतरी आहे ज्याने पद्माला घराबाहेर पळून जायला मदत केली? मला खरं खरं सांगा. तर शौर्य म्हणतो, बाबा मला हेच कळत नाहीये की तुम्ही असं का चिडताय? तुम्ही पद्माला घरात कोंडून ठेवायला का सांगितलं होतं? ती एक मोलकरीण आणि तुम्ही तिच्यावरून आईला बोलताय, सगळ्यांवर चिडताय. नेमकं काय झालंय तुम्ही मला सांगत का नाही आहात? तुम्हीच म्हणता ना की कोर्टातल्या गोष्टी घरी नाही आणायच्या, मग तुम्ही हे सगळं का करताय? तुम्ही त्या पद्माच्या चाळीत तिला भेटायला गेला होतात, तिला आपल्या घरात कोंडून ठेवायला सांगितलं. तुम्ही हे सगळं काय करताय मला कळतच नाहीये. हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, तुला जाणून घ्यायचंय ना हे सगळं मी का केलं? मी तिला घरात कोंडून का ठेवलं होतं? ठीक आहे मी सांगतो तुम्हाला. त्या पद्माने खोटा आरोप लावलाय, विनयभंगाची खोटी केस केलीये आणि कोणावर केली माहितीये का?
आपल्या होणाऱ्या जावयावर, विक्रांत शिर्केवर. हे ऐकून तीर्था, विजया, प्रभाकर, दिव्या, शौर्य सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, आणि यामध्ये कोण सामील आहे? ती ऊर्जा यशवंत शिंदे, ती त्या पद्माची वकील आहे आणि तिनेच तिला पळून लावलं असेल, तिने तिचे कान भरले आणि ही खोटी केस करायला सांगितली आहे. तीर्थाला जबर धक्काच बसतो, कारण हा विक्रांत तिचा होणारा नवरा असतो. तीर्था खूप दुःखी होते की विक्रांतवर चक्क विनयभंगाची केस झाली आहे. घरातील सगळेच खूप घाबरतात. तर दिव्यालाही मोठा धक्का बसतो, कारण ऊर्जा यशवंत शिंदे ही तिचीच बहीण असते आणि आपली बहीण चक्क विक्रांत विरुद्ध केस लढतीये, हर्षवर्धन विरुद्ध केस लढतीये. हे ऐकून तिला मोठा धक्काच बसतो. दिव्या ही बाजूला जाते आणि पूर्वाला कॉल करते आणि पूर्वाला जाब विचारते, आई मी हे काय ऐकतेय? ऊर्जा चक्क पद्माची केस लढतीये आणि ते सुद्धा माझ्या सासऱ्यांविरुद्ध. हे तुम्हाला का नाही सांगितलं? पण ऊर्जाला माहीतच नसतं की आपल्या बहिणीने दिव्याने चक्क हर्षवर्धनच्या मुलाशी लग्न केलंय, कारण हे लग्न पळून जाऊन झालेलं असतं. त्यामुळे ऊर्जाला याबद्दल माहीत नसतं. फक्त पूर्वाला माहीत असतं की आपली मोठी मुलगी ही हर्षवर्धनची सून आहे. त्यामुळे ऊर्जाला काहीच कळत नाही. ऊर्जा विचारते, ताई तू हे काय बोलते? मला तर कळतच नाहीये. तर पूर्वा ही ऊर्जाला म्हणते, ऊर्जा तू शांत बस. आणि ती दिव्याला सांगते, दिव्या मी तुला सगळं नंतर सांगते, आता फक्त एकच लक्षात ठेवायचं, तुला तेथे कुणी काही विचारलं तर एवढंच सांगायचं, मला काहीच माहिती नाहीये, मला याबद्दल काही विचारू नका. तेव्हा दिव्या चिडून म्हणते, मी तेच सांगणार आहे ना, कारण तेच खरं आहे. ऊर्जा ही केस लढणार आहे, मला तर माहीतच नाहीये, मग मी कसं काय सांगणार आहे? आणि ती फोन कट करते. तेव्हा हे सगळं पद्मा सुद्धा ऐकत असते आणि पद्मा ही दिव्याचा आवाज ओळखते. फोन कट झाल्यानंतर ती पूर्वाला विचारते, हा दिव्या मॅडमचा आवाज होता ना, त्यांचा आणि तुमचा काय संबंध आहे? तर पूर्वा सांगते, ती माझी मोठी मुलगी आहे. हे ऐकून पद्माच्या पायाखालची जमीनच सरकते. पद्मा म्हणते, दिव्या मॅडम तुमची मोठी मुलगी आहे का? म्हणजे ती हर्षवर्धन साहेबांची सून आहे का? हे ऐकून ऊर्जालाही मोठा धक्का बसतो, कारण ऊर्जाला सुद्धा हे माहीत नसतं की आपली सख्खी मोठी बहीण चक्क हर्षवर्धन जहागीरदारची सून आहे. आणि ती पूर्वाला जाब विचारते, आई हे काय ऐकते मी? दिव्या ही हर्षवर्धन जहागीरदारची सून आहे, हर्षवर्धनच्या मुलाबरोबर तिने लग्न केलंय आणि तुला हे माहीत होतं, तू मला का नाही सांगितलं? म्हणजे त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये हर्षवर्धन हेच म्हणत होता की आता तर आपली जुनी ओळख होती, पण सोयरीक सुद्धा झालीये. आई तू मला हे सगळं का नाही सांगितलं? पूर्वाला काय उत्तर द्यावं हे कळतच नाही. पूर्वा, पद्मा आणि ऊर्जा या तिघींनाही मोठा धक्का बसलेला असतो. तर दिव्याला सुद्धा कळत नाही की हे सगळं काय चाललंय. तर फ्रेंड्स, एकूणच वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकूणच सगळे मोठे मोठे खुलासे झालेत आणि मालिका पाहायला खूपच मजा येते. एवढं मात्र नक्की, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विक्रांतने चक्क पद्माचा विनयभंग केलाय. हे समजल्यावर तीर्था खूप दुःखी होईल आणि ती शौर्याला म्हणेल, शौर्य दादा जर हे खरं असेल ना, जर विक्रांतने पद्माचा विनयभंग केला असेल तर मी विक्रांत बरोबर लग्न करणार नाही. अशा नालायक मुलाशी मला लग्न करायचं नाहीये. मग बाबांनी कितीही फोर्स केला तरी मी हे लग्न करणार नाही. शौर्य तिला म्हणेल, हो तीर्था मी तुझ्या बरोबर आहे आणि मी तुझी साथ देईल, मी तुला विक्रांत बरोबर कधीच लग्न करू देणार नाही. तर इकडे हर्षवर्धन हा आईसाहेबांवर खूप चिडेल आणि म्हणेल, माझ्या विरुद्ध या केसमध्ये ती लढतीये जिच्या बहिणीला तुम्ही आमच्या इच्छेविरुद्ध, आमच्या मनाविरुद्ध या घरची नाचसून म्हणून आणलंय, तुमची नाचसून म्हणून आणलंय. ती ऊर्जा यशवंत शिंदे दिव्याची सख्खी मोठी बहीण आहे. हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसेल. त्याचा विश्वासच बसणार नाही की आपल्या मोठ्या भावाची बायको ही ऊर्जाची मोठी बहीण आहे. त्याला सुद्धा हे माहीत नसणार आहे. तर दुसरीकडे ऊर्जा ही पूर्वाला सांगेल, आई या गोष्टीचा मला काहीच फरक पडत नाही की माझ्या मोठ्या बहिणीचा सासरा हर्षवर्धन आहे. मी या केसमधून माघार घेणार नाहीये. मी नक्कीच पद्माला न्याय मिळवून देणार आणि हर्षवर्धनला हरवणार. त्यामुळे पूर्वाला सुद्धा आनंद होईल.
तर फ्रेंड्स, एकूणच वचन दिले तू मला यामध्ये पद्माची जी केस आहे ती आता कोर्ट केसपेक्षा एखादी फॅमिली केस झाली आहे आणि या केसचा जेव्हा कोर्टात निकाल लागेल, जेव्हा ही केस कोर्टात उभी राहील, तेव्हा ही मालिका पाहायला खूपच मजा येणार आहे, एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.